करड्या छटा निरंजन घाटे. निरंजन घाटे यांच्या करड्या छटा या अनुवादित कथासंग्रहातून बेजबाबदार संपादक नावाची कथा. मूळ कथा बिहेवियर 2. मूळ लेखक फिलिप सी जेनिंग्स. बेजबाबदार संपादक डिअर ॲड्रियन. क्लस्टर मॅगझिन सायन्स फिक्शन अँड फॅक्ट 12 ऑक्टोबर 1990. सर्वप्रथम मी तुझी माफी मागतो. मला रोज अनेक नवनव्या लेखकांचा बराच मजकूर वाचावा लागतो. गेल्या आठवड्यात तुझ्या आग्रहास्तव मी गोष्ट वाचली. अनेक खराब गोष्टी वाचताना माझी जी मनस्थिती असते तशीच माझी त्यावेळी मनस्थिती होती. यामुळेही माझ्या त्या गोष्टी बाबतच्या मतावर परिणाम झाला असेल. नाहीच असं नाही, पण झालाच असंही नाही. जेव्हा एखादा नवोदित लेखक ज्याचं आजमितीस काहीच प्रसिद्ध झालेलं नाही अशा लेखकाला हे लक्षात ठेवून अधिक चांगलं लिहावं लागतं. गोष्ट कशी स्वच्छ घासून पुसून सर्व कंगोरे घालवून व्याकरणशुद्ध टंकलेखनाच्या चुका नसलेली अशी असावी. तुझ्या लेखनातल्या अशा 2 डझन चुकांभोवती मी लालशाईत गोल करून ठेवले आहेत. ते जाऊ देत. आता आपण कथेचा विचार करूया. तुला त्या कथेत काय म्हणायचंय? दुसऱ्या पद्धतीची वर्तणूक म्हणजे काय हे स्पष्ट होत नाही. तुझी कथा एका सनसनाटी घटनेच्या मध्यावरच सुरू होते. सॅम शिअर्स या नोकरशाहीच्या राक्षसी गड्ड्याच्या खुनानं या तुझ्या कथेची सुरुवात होते. पण सॅमसारखे अनेक नोकरशहा तू ज्या वर्तणुकीस पहिल्या पद्धतीची म्हणतेस त्या पद्धतीतही भरपूर मोठ्या प्रमाणात आढळतात. तुझ्या मते आजचे अमेरिकन सत्ताधीश हे पोरकट आणि हौशी आहेत. त्या मानानं नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे 2030 ते 40 2030 ते 40च्या सुमारास अमेरिकन नेते हे अधिक प्रौढ, अधिक धंदेवाईक दृष्टिकोन असलेले असतील. ठीक आहे, पण खरंच तू म्हणतेस तशी दुसऱ्या पद्धतीची वर्तणूक असू शकेल काय? तुझ्या कथेतून मधून ज्या पद्धतीनं तू भविष्यकाळाबद्दल सूचक लिहितेस त्यावरून भविष्यकाळात ही दुसऱ्या पद्धतीची वर्तणूक हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायचा एक राजकीय डाव असेल. तुझ्या या विक्षिप्त भविष्यकाळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या या जागतिक राज्यात अनेक परस्पर विरोधी गट असतील. लष्कर विरुद्ध कारकून विरुद्ध हिशोबनीस अशी त्यांची मारामारी असेल. अशा अनेक गटांचा तू उल्लेख केला आहेस. ही राजकारणाची जागतिक शासनाची पद्धत मानवी इतिहासातील सर्वात भयाण पद्धत ठरेल असं मला वाटतं. धुंद बेबंदशाही, त्यात रोज नवे कायदे निर्मिती आणि त्या विचित्र कायद्यांची अंमलबजावणी करायला नेमलेलं सशस्त्र दल असं अस्वस्थ करून सोडतो. त्याऐवजी मला जुन्या काळाबद्दलचे तुझे आपुलकीचे कड आवडले. ॲटॉमिक बारमध्ये अण्वस्त्रांच्या आकाराचे डाट फेकणारे तरुण शीतयुद्ध संपल्याच्या आनंदात दारू पितात. ते दृश्य मी आनंदाने डोळ्यासमोर आणलं. पण बॉन्ड्स डिसीज ही कल्पना मला फारशी रुचली नाही. एड्सची आठवण करून देईल असं काहीही एखाद्या कथेत आलं की वाचकाची मनस्थिती खालावते. तो उदास होतो. त्याचंच तुझी कल्पनाशक्ती
अशा प्रसंगी फारच क्रूर बनते. डॉक्टरांचा गट सत्ता काबीज करण्यासाठी नवनवे रोग निर्माण करतो. यामुळे मानवजात नाक मुठीत धरून या डॉक्टरांच्या गटापुढं लोटांगण घालते. हे जरा अतिच होतंय. कदाचित हे नीटपणे रंगवता येईल, मात्र कसं ते मी सांगू शकत नाही. मात्र डॉक्टरांच्या गटाचा हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी का होऊ शकला नाही, त्यांना सत्तेचा वाटा पूर्णपणे का मिळू शकला नाही, हे वाचकांना समजावून सांगणं तुझं कर्तव्य ठरेल. पण मग तुला कादंबरी लिहावी लागेल. अगदी शेवटी तू हाइनलाईनच्या 6th कॉलमचा उल्लेख केला आहेस. या कादंबरीत शास्त्रज्ञांचा एक गट रंगांना सामर्थ्य प्राप्त करून देतो आणि या सामर्थ्यवान रंगांच्या सहाय्यानं अमेरिकेस स्वातंत्र्य मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. तुझी कथा किती त्या हाइनलाईन कथांवरती झालीये याची तुला कल्पना तरी आहे का? तुझा कथानायक हाइनलाईनच्या कल्पनेनं भारावून गेलेला आहे. तुझ्या सी ऑप म्हणजे या कथेत कॉम्प्युटराइज ऑपरेशन्स. तुझ्या सी ऑपनं काही विशिष्ट ध्वनी लहरी निर्माण करणारी यंत्र शोधली आहेत. या ध्वनी लहरींच्या माऱ्यानं त्या विशिष्ट क्षेत्रात येणारी व्यक्ती आपली विचारशक्ती हरवून बसतात. त्यांचे जिवंत पुतळे बनतात. त्यांना गेलेला काळही लक्षात येत नाही. हे साधन वापरून सी ऑपचे लोक अमेरिकेवर राज्य करतात. एक दिवस क्लिफ या तरुणाला या तत्वाची गुरुकिल्ली हाती येते. या लहरी उलट्या फिरवल्या तर माणसाची एकाग्रता जितकी वाढते की तो माणूस मेंदूचा उपयोग आणि विचारांची एकाग्रता यांच्या सहाय्यानं अशक्य ते शक्य करून दाखवणारा महामानव बनतो. ही कल्पना खरोखरच उत्कृष्ट आहे. पण तू हाइनलाईनच्या कथेचा उल्लेख करून कथेतली हवाच काढून घेतली आहेस. ते जाऊ देत. पण तुला असं वाटत नाही का, तुझी गोष्ट खरं तर इथं सुरू व्हायला हवी? या घटनेने जर कथा सुरू झाली तर तुझी कथा अधिक नाट्यपूर्ण करता येईल. क्लिफची त्या हुकुमशहांचा पाडाव करण्याची धडपड दाखवता येईल. हाइनलाईननं असंच केलं नव्हतं का? लोकांना तशाच कथा वाचनीय वाटतात. क्लिफचं नावही अगदीच सामान्य वाटतं. ते बदलून शूर पुरुषायोग्य करायला हवं. आता आणखी एक महत्त्वाचा आणि अखेरचा मुद्दा. एखादी नव्या लेखकाची पहिलीच कथा खपवायला बराच काळ लागतो. यामुळं तुझ्या जागी मी असतो तर बॉन्ड्स डिसीज हा पहिला रुग्ण सापडल्याची तारीख मी 1991 मधली वापरली नसती तर खरं तर ती 1994 मध्ये दाखवणं अधिक योग्य ठरेल असं मला वाटतं. तुझा वेंडेल. क्लस्टर मॅगझिन, सायन्स फिक्शन अँड फॅक्ट, 20 नोव्हेंबर 1990. डिअर अड्रियन, तुझं वागणं योग्य वाटतंय का याचा तू विचार कर. आपल्या भेटीच्या रम्य स्मृती उद्ध्वस्त करायचा यापेक्षा वेगळा आणि चांगला मार्ग मला शोधून सापडणार नाही. तुझ्या बाबतीत मी अपवाद करावा असं तुला वाटतं, पण ते का? मी तुझ्यापेक्षा खूप चांगले लेखक हाताळलेले आहेत. माझ्याकडं सध्याही खूप चांगल्या कथा पडून आहेत. त्यांनाही माझ्या मासिकात जागा द्यायला हवी. आणि ही कथा तुझ्यासाठी मी ठाकठीक करून छापण्यायोग्य करावी असं तू म्हणतेस तर ती नव्यानंच लिहिणं योग्य ठरेल असं माझं ठाम मत आहे. ही गोष्ट अशीच छापावी हा तुझा आग्रह मला समजू शकत नाही. तू ही कथा दुसऱ्या संपादकांकडेही पाठवलीस त्याचा मला अजिबात राग आलेला नाही. उलट मला तुझी गोष्ट छापून आली तर आनंदच होईल.
पण तरीही ती 1991ची तारीख बदलावीस हे माझं मत अजूनही तसंच आहे. आणि पान 23वर तू लिहितेस आणि 2 वर्ष उलटली. हे अशा तऱ्हेनं काळ झटकन उलटवणं कथेच्या दृष्टीने पोषक ठरत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तू मला बागेत भेटलीस हा मी निव्वळ योगायोग मानतो. तू जर माझा पाठलाग करीत असलीस किंवा इतर प्रकारे मी ती गोष्ट स्वीकारावी म्हणून प्रयत्न करीत असलीस तर त्यातून काय निष्पन्न होणार? शेवटी ती एक कथा आहे. फार तर तुला त्याचे $400 मिळतील. पण एका कथेत कुणी महान लेखक बनत नाही हे लक्षात ठेव. नवीन काही लिहिलंस तर पाठवून दे. लिहित रहा. तुझा वेंडेल. क्लस्टर मॅगझिन, सायन्स फिक्शन अँड फॅक्ट, 8 फेब्रुवारी 1991. डिअर ऑड्रियन, मला न भेटण्याचे ठरवल्याबद्दल धन्यवाद. तुझी माफी मान्य. आजकाल माफी मागणं ही पद्धत बंदच झालेली आहे. या पत्राबरोबरच एक कात्रण पाठवतोय. तुला ते वाचून गंमत वाटेल. सायन्स न्यूजमध्ये आलेली बातमी आहे ती. न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या डॉक्टर एव्हरी बॉन्ड या शास्त्रज्ञानं एका नव्या विषाणूचा शोध लावल्याचं या बातमीत म्हटलेलं आहे. स्त्रियांच्या बीजांड वाहक नळ्या, फॅलोपियन नळ्यांना हे विषाणू निकामी करतात आणि त्यामुळे स्त्रियांना वंध्यत्व प्राप्त होतं. केवढा हा योगायोग! तुझ्या कथेतला बॉन्ड्स डिसीज असाच आहे. आता हा रोग जर संसर्गजन्य ठरला तर अगदी तुझ्याच कथेप्रमाणे ते घडेल. मग तुझी ही कथा प्रसिद्ध करणं योग्य ठरणार नाही. वाचकांना तो योगायोग आहे हे कळणार नाही आणि अशा प्रकारच्या कथांचं आता पेव फुटलं की ही कथा त्यातलीच म्हणून संपादकांचं त्या कथेकडे दुर्लक्ष होईल. तुझा वेंडेल. क्लस्टर मॅगझिन, सायन्स फिक्शन अँड फॅक्ट, 29 मार्च 1991. डिअर ऑड्रियन, तुझं पत्र मिळालं. ते मिळताच मी तुझ्या घरी फोन केला. तो काढून टाकण्यात आल्याचं समजलं. हे पत्र तुझ्यापर्यंत पोचेल असं वाटतंय. तू कुठं गायब झालीस? तुला मानसशास्त्रज्ञाच्या मदतीची आवश्यकता आहे. स्वतःच निर्माण केलेल्या कल्पना विश्वावर हळूहळू विश्वास ठेवायला लागलेले अनेक होऊन गेले. तू काही तशी पहिलीच नव्हेस. निदान तू लेखक तरी आहेस. काही वेळा एखाद्या नायकाचे चाहते स्वतः तो नायक त्यांच्या रूपानं अवतरलाय असं समजून वाकू लागतात आणि त्या नायकाशी किंवा नायिकेशी इतकं तादात्म्य पावतात की त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. निदान यावेळी तू म्हणतेस ते व्यक्तिमत्व ही तुझी स्वतःचीच निर्मिती आहे. एवढा एकच मुद्दा त्यातल्या त्यात वेगळा वाटतोय. स्पष्टच बोलायचं तर तू वास्तववादी बनायला हवंस. जगाला दुसऱ्या प्रकारच्या वर्तणुकीपासून सावध करण्याचा तुझा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. कारण हा धोका तुझ्या मनातला होता, वास्तवातला नव्हता. तू पत्रात लिहिलंयस की क्लिफच्या श्रवणातीत ध्वनियंत्राच्या सहाय्यानं काही विशिष्ट कंपनं निर्माण करून कालयंत्र निर्माण करण्यात तुम्हाला यश आलं. मग या कालयंत्रामधून तू 1990 सालात आलीस. अशा कल्पना आता चावून चोथा झाल्यात. त्यांना चांगल्या विज्ञान कथा म्हणणंही अवघड वाटतंय. माझं मत विचारशील तर मी क्वचितच कालयंत्र, कालप्रवास अशा गोष्टी स्वीकारतो. बरं,
तुझ्या मते मी ही गोष्ट छापली तर त्या दुष्ट वैद्यकीय संघटनेबद्दल लोकांना सावध करता येईल, पण माझ्या मासिकाच्या वाचकांची संख्या किती याचा तू विचार केलेला नाहीस. या 4 आकडी वाचक संख्येला सावध करून नक्की काय साध्य होणार? आता बॉन्ड्स डिसीजची बातमी काळजी करण्यासारखी आहे. त्याचा प्रसार ज्या झपाट्यानं होतोय ते पाहता लोक हादरलेत यात शंकाच नाही. मी काय म्हणतोय, माझ्याकडं दुसऱ्या प्रकारची वर्तणूकची प्रत आहे. त्यातला काही भाग वापरून सत्य जेव्हा कल्पनेच्या मागं धावतं अशा प्रकारचं संपादकीय मी लिहू शकेन. काही नसण्यापेक्षा ते बरं नाही का? तुझा वेंडेल. क्लस्टर मॅगझिन, सायन्स फिक्शन अँड फॅक्ट, 12 सप्टेंबर 1991. पीटर डी पॉट्स, कार्यकारी सचिव, सायन्स फिक्शन रायटर्स ऑफ अमेरिका. डिअर पीटर, मी तुला हे पत्र लिहायचं तसं खास कारण आहे. तू मला ॲड्रियन पिएसाक या विज्ञान कथा लेखिकेचा पत्ता देऊ शकशील काय? तिच्या दुसऱ्या प्रकारची वर्तणूक या कथेचं मानधन $400 तिला पोचवायचे राहिले आहेत. ती अमेरिकन विज्ञान कथा लेखक संघटनेची सदस्य होती का? हा काही प्रसिद्धीसाठी केलेला उपद्व्याप नक्कीच नाही आणि ऑगस्ट महिन्यातलं माझं संपादकीय ईश्वर साक्ष सत्याधिष्ठित आहे. सध्या जे घडतंय त्यावरून आणखी 50 वर्षांनी क्लिफ्टस्टीन नावाचा एक तरुण महान पराक्रम गाजवणार आहे आणि आपण त्याची बाजू वेळीच घेतलेली बरी या निर्णयाप्रत मी पोचलेलो आहे. जर ॲड्रियनचा पत्ता मिळाला तर तसा तो अवघड आहे, कारण या काळात प्राण गेला तरी आपण परत येणार नाही असं सांगून ती गेली आहे. पण जर ती मला भेटलीच तर मी तिची जाहीर माफी मागायला तयार आहे. शिवाय पैसेही देणार आहेच. माझी जाहीर बेइज्जत झाली तरी चालेल, पण दुसऱ्या प्रकारची वर्तणूक मुळातूनच खुडली जायला हवी असं मला वाटतं. तुमच्या भागात बॉन्ड्स डिसीज आटोक्यात आला असेल असं मला वाटतंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक शासनाच्या कारभारात अमेरिकन विज्ञान कथा लेखक संघटनेला शासकीय मदत मिळत राहील असं वाटतंय. माझं मात्र काही खरं नाही. बेजबाबदार पत्रकारितेबाबत चौकशीला तोंड देण्यासाठी परवा मला हजर राहायचंय. तुझा वेंडेल. बेजबाबदार संपादक नावाची कथा येथे समाप्त. करड्या छटा, निरंजन घाटे.